जय भीम। मी ॲडव्होकेट अतुल पाटील। कही हम बोलना जाए या अभियानाअंतर्गत चालता फिरता आंबेडकर मेळा घेऊन आम्ही लोक महाराष्ट्रातील संपूर्ण 36ही जिल्ह्यात भ्रमण करत आहोत। 36ही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत भ्रमण झालेलं आहे। 131 तालुके, त्याचबरोबर 8,900 किलोमीटरचा प्रवास। आजचा 44वा दिवस आहे आणि आता शेवटचा टप्पा नागपूर जिल्ह्यामध्ये हे भ्रमण सुरू आहे। हे जनजागृती अभियान सुरू आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने हा कारवा घेऊन महाराष्ट्रभर आम्ही भ्रमण करतो आहे, जनजागृती करतो आहे। बाबासाहेब आंबेडकर 19 मार्च 1927ला महाड येथे बोलले होते की जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका। आणि त्यामुळे कांशीराम साहेबही बोललेले आहेत कि जिस समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत नहीं होती उस समाज की राजनीति कामयाब नहीं होती। राजकीय सत्ता आपल्याला हस्तगत करायची आहे, पण राजकीय सत्ता हस्तगत करण्यापूर्वी सामाजिक चेतना निर्माण करणे, इतिहास सांगून समाजाला जागृत करणे, संघटित करणे आणि मग ही राजकीय लढाई लढणे हे अपेक्षित आहे। राजकीय सत्ता मिळाल्यानंतर या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे, प्रबुद्ध भारताकडे वाटचाल करायची आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केलेले ध्येय आहे आणि त्याकरिता काम करताना फारच कमी लोक दिसत आहेत। आणि म्हणून आपल्याला दिसते की आंबेडकरवादी विचारधारा दिवसेंदिवस मागे जात आहे, प्रतिक्रांतीवादी विचारधारा हे पुढे जाताना आपल्याला दिसत आहे। अशा वेळी जे कोणी स्वतःला आंबेडकरवादी समजतात, मिशनरी समजतात, त्या मिशनरी लोकांची जबाबदारी फार मोठी आहे की त्यांनी पुढे यावं आणि जिथे जिथे व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे, जिथे जिथे उणिवा दिसत आहे, ती उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न करावा। असाच एक मोठा प्रयत्न कही हम बोलना जाए अभियानाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे। मोठमोठ्या परिषदा वेगवेगळ्या, बहुजन परिषदा, महिला परिषदा, युवा परिषदा, विद्यार्थी परिषदा, ज्येष्ठ नागरिक परिषदा या वर्षाला होत असतात। त्याचबरोबर कॅडर कॅम्प्स होत असतात, ऑनलाईन मीटिंग सातत्याने साप्ताहिक होत असतात। तर हे जनजागृतीचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये KHBNJ टीमच्या माध्यमातून सुरू आहे। या कार्यक्रमाला सर्वांनी सहभाग द्यावा हे अपेक्षित आहे। या चालत्या फिरत्या आंबेडकर मेळ्याचा समारोप 17 मे 2026ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे 8व्या बहुजन परिषदेच्या रूपाने होणार आहे। या परिषदेला मोठ्या संख्येने हजर राहावं आणि आंबेडकरवादी विचारधारा जोपासण्याचं, वाढवण्याचं काम, या कामामध्ये सहभाग करावा ही आशा आणि अपेक्षा बाळगतो। इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।